पावडर खाऊ पावडर. थांब 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 एवढं राहिले ते बघ तर झालाय माझा उपमा रेडी. सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू रोहंड्या ब्लॉग्स. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर सगळं काम वगैरे आवरलं आहे. हे आंघोळीला गेलेत. आता मी जेवणाची तयारी करते. मला मच्छी करायची आहे. मच्छी पटापट घालते आणि मग थोडं जाते काकींकडे असंच आमच्या इथे. तर आता आपण सुरू करूया जेवण. पहिले यांना नाश्ता वगैरे देते. सर्वांना गुड मॉर्निंग. आत्ताच मॉर्निंग वगैरे झाले आणि इकडे चालू आहे जेवण. काय ते मच्छी करते. मच्छी आता पहिला चाय नाश्ता वगैरे करून घेतो रोजच्या तुमचा चहा. आणि यातच उठले. मी आधी उठलो जरा. हो काय हो तो चलो तोपर्यंत कंटिन्यू. कुठली मच्छी? वाव म्हणजे वाव. तर मी आता थोडीशी फ्राय करते पटकन आणि रस्सा घालायला घेतला पण आहे मी. तर वाजले आता 11 वाजता आले. हे आत्ता उठले यांची आंघोळ वगैरे झाली. 11 8 वाजता 8 सकाळचं. सो चलो तोपर्यंत कंटिन्यू बघू. काय ठेवलंय? ती ठेवली आहे मी मच्छी 4 वाजता ग्रेव्ही करायला. ग्रेव्ही आहे ना? ग्रेव्ही नाही रे, करतं ना. घे मग ब्लॉग करतो. मी जरा चहा नाश्ता करून घेतो. पुढचा ब्लॉग हे कंटिन्यू करेल. हां मच्छी ठेवलंय मॅरिनेट. काय यार असं काय ठेवलंय? त्याला अजून मिक्स करायचं नाही. ओके तोपर्यंत कंटिन्यू आपल्या ब्लॉगवर. त्यांना मी दिलाय चहा नाश्ता आत्ताच. ते गेलेत करायला. मी ते रस्सा घातला एका साईडला, थोडी ग्रेव्ही मच्छीची. आणि आता ही मच्छी जी आहे तिला मी फ्राय करून घेते पटकन. आणि मग भात नंतर घालेल गरम गरमच. मम्मी गेल्यात तिकडे काकींकडे. मी पण जाईल थोड्या वेळात. असंच थोड्या वेळ बसायला. घरी कंटाळा येतो ना सार. म्हणजे माझा वॉक पण होऊन जाईल आणि काकींकडे पण जाता येईल. तर मी मच्छी फ्राय करून घेते आता पटकन. आता घेते मच्छी फ्राय करायला. तवा ठेवला आहे छोटासा ब्लॅक. तेल टाकून घेऊया तोपर्यंत तो गरम होईल. बाजूला आपली मस्त आहे की रस्सा पण रेडी होतोय ग्रेव्ही. सो मी मॅरिनेट केली आता. टाकून घेते. तर तवा तापलाय मस्त. आता पटकन टाकून घेतो. तो इकडं मच्छी फ्राय करायला टाकलं तिने. इकडे भांडी घासून घेतो ती आता. आणि इकडं काय यार असा ना. ओके आज जेवायला मजा आहे. तू तर पक्के जेवशील ना? मग पाणी कुठनं आणू? ढागातून आणू का? नको पाऊस दिवस पाराचा. बरी जोक मारला मी. हसेल का होतं? सगळ्याच कालचा ब्लॉग अपलोड केलेला आहे. सगळे नक्की बघा. सगळे नक्की बघा. काल गेलो आम्ही हॉस्पिटलला. तिथून गेलो मार्केटला बोरा घ्यायला. मस्त ब्लॉग आहे. जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा पण नाही. 12-13 मिनिटाचा असेल. सो बघा सगळं. लाईक पण करा, कमेंट पण करा, शेअर पण करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करा. अजून कोणी केलं नसेल तर त्यांनी पण करा. तर 50 सबस्क्राईब बाकी आहे. 1K व्हायला फटाफट सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही कोण आजकाल. हां तुम्ही सबस्क्राईब करा. थोडासा काय बोलतात मोटिवेशन भेटतो आम्हाला.
तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा चॅनलला. तर इकडं माझी ॲपी घेतल्या प्यायला. पाणी पिते. पाणी पिता बे ॲपी इमेने आणलेली आहे. अजून थम्सअप पण होता तिने हळूहळू संपून टाकला लागला. कधी फोडला पत्ता पण लागला. पीठ पण नाही. पीठ पण नाही. सगळा पिलास माझा. काय नाही का उद्या मी आई बाबांना जेवलं बोलणार आहे. खरंच उद्या काय गुरुवार. मग उद्या काय स्पेशल म्हणजे तेच व्हेज. व्हेज मध्ये पुरी, खीर पुरी श्रीखंड. मला मच्छी ना नाही. उद्या उपवास. उद्या उपवास गुरुवार चालू आहेत ना. आमच्या घरात नेक्स्ट इयर पासून मांडणार आहे ना. हो गाईच आत्ताच जेवण वगैरे झालं आमचा. आणि आज जरा आम्ही काहीतरी नवीन करणार आहे ब्लॉग मध्ये. आज आम्ही गेम खेळणार. गेम बॉटल गेम. तुला येते खेळता. आणि मी साडी घालणार आहे आज. म्हणजे आता घालणार आहे. मला साडी घालून पूर्ण दिवस राहायचं. का असं ट्राय करायचंय. मी काम करू शकते का साडीत. वुमेन मतलब ट्राय कुछ करने भी. में क्या है. सो आता आम्ही बॉटल गेम खेळतोय. माहिती ना बॉटल असं उडवायचं. कसं जे जे मी रोज करते तशी. तू कधी रोज करते. मी रोज फेकते. तुम्ही असा छोटा बॉटल तुम्ही दाखवते ते असं नाही. उचलाचा. ज्याचा बॉटल उभा राहील ओके तो ओके. जिंकला. आणि जो हारल तो एकाला. जर मी हारलो तर मी हिला डेअरी मिल्क देईल. ही हारली ती मला रसगुल्ल्याचा डबा देईल. डेअरी मिल्क. चला लेट स्टार्ट करूया गेम. जेवण वगैरे झालं ना. आता आम्ही खेळता आहोत गेम. मी एक असं गेम खेळणार. आणि जो हारणार त्या तोंडाला एवढी पावडर लावणार ना मी बोलायला पीठ घे पण हे नको म्हणतोय. नको पीठ. सगळं सेटअप बिटअप लावलाय आम्ही. हे बघा आमचं सेटअप. चलो लेट स्टार्ट. हारायला रेडी राह तू. लेट स्टार्ट. खेळ चल खेळ. किती चान्स. तीन चान्स भेटते तुला. 3 चान्स त्यातला एक तरी राहायला पाहिजे. आपलं रेडी होता आपला. चलो एक हारलेली आहे. 2 3 पावडर खाऊ पावडर. असं मी लावतो मी. भूत असं नाही. चिटिंग आहे. चलो आता मी साइड चिटिंग आहे. अभी तुम्हाला भाई गेलेगा. सो आता यांनी चालू केलंय. तर काय वाटतंय. माझ्या तोंडाला बघू शकता कशी लावली पावडर. विचित्र. खेळू का. खेळा ना. तू जिंकली तर. नाही आधीच घेऊन ठेवते माहिती ते हारणार. 1 2 मला एवढी का. किती घेतली. नाही एवढी नाही कमी कर. नाही चल केला. आज मी चिकना आहे. तुला काय वाटतंय. 2 रामरा तू इरिटेट करता मला. कॉन्फिडन्स लेवल घालवता माझं. थांब एवढं राहिले नाही. परत खेळ. एक चान्स परत राहिले नाही. हातात कुठे. हातात तुझ्यासाठी परत एक. हात काढा होता साईडला. बघ 1 2 नाही खालती पडले नाही. खालती पडलं नाही. चिटिंग आहे. खालती पडलं नाही. बघू त्याचं तोंड. बघू
बघू शकता माझे जास्त लागले नाही कारण मी पोचले लगेच. 1 मिनिट स्टार्ट. 1 2 3 आणि हारलेली आहे. काय नाही 4ला राहिली उभी. हो अजून एक चान्स दिला याला. कर चल. असते पोरशील टेबल आपला. या काय असं नाही. 2 2 3. अब क्या होगा तेरा कालिया खाया. यो बघा अजून पाहिजे मेंबर्स. नेक्स्ट टाइम आम्ही जास्त केलो ना. एक मी ट्राय करतो सर. 1 मी ट्राय करतो सर. पकड कॅमेरा. पावडर बिवडर ना लावायची आधी सांगतोय. लावायचं नाका थोडी. नाही पावडर नाही आधी चेक नाही मी. लेट्स गो. सो सुरू करतात गेम. 1 2 कॅमेरामॅन असा इकडे पण फिरा ग. 1 2 म्हणजे बॉटल नाही वाटतं बरोबर आहे. नाही सगळं बरोबर आहे. आता मी याच्या चॅम्पियन आहे. कधी खेळलो नाही मी पण. हे बघ ते बघ त्या बघा. 1 2 बॅड लक. सो अशा प्रकारे आमचे गेम झालेले आहे. नाही मला जमलं आणि माझं उभं पण राहिलेलं आहे बॉटल. नेक्स्ट टाइम आम्ही आमची सगळी मेंबर्स खारू बाहेर. बारीक कॉन्ट्रा कारू कॅन्ट्रा मॅन्ड्रा आणि सगळ्यांनी घेऊ खेळायला. तुम्ही एक जुना ब्लॉग आमचा बघितला असेल. आम्ही बाहेर खूप गेम्स खेळलेले. आठवतंय क्रिकेट खेळलेलं ते जुनं ब्लॉग. हा आम्ही नेक्स्ट आम्ही एखादा ब्लॉग करू ट्राय. पाणीपुरी चॅलेंजचा नक्की ट्राय. आता नंतर आणि गेम्स पण नवीन बिफोर आफ्टर नवीन ब्लॉग येतील आता. थोडं दिवस तर कंटिन्यू राहा आमच्या चॅनलवर. मी आता थोड्याच वेळात कुठं लावले पावडर. मी आता काही नाश्ता बनवते मला करायला मस्त खायला. नाश्ता करणार आहे मला खायला. मला खायला असं बोल. चलो तोपर्यंत कंटिन्यू आपल्या ब्लॉगवर. जाम पावडर लावली कुठं. काहीच सर्वांना गुड इव्हिनिंग. आमचे गेम वगैरे झाले गेलो आणि हे आता घेते. मला उपमा खायचा. उपमा करायला. चलो आज उपमाची रेसिपी बघायला भेटेल तुम्हाला. तसं तुम्हाला येतच असेल करता ना. कोणला होतास काकांना. हो हिने करायला घेतले उपमा आणि मी करतात थोडीशी जिम. आता जिम लावतो थोडासा प्लॅन आहे माझा. आजपासून जरा घरच्या घरीच करतोय आणि पुढचा ब्लॉग ही कंटिन्यू करेल ना. कांदा आपला ओरडतोय. सो हे गाईस मी आता करायला घेतले उपमा. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम करणार आहे उपमा. मी फक्त करताना आजीला बघायची आधी ती कशी करते वगैरे. थोडीफार मला लक्षात आहे कशी करायची ती. पण मी कधीच ट्राय नव्हतं केलेलं. तर आज पहिल्यांदाच मी ट्राय करते म्हणून मी थोडासाच करणार आहे. जास्त नाही करणार आहे बाबा. उगाचच काय बिघडलं तर. पण ठीक आहे चांगलंच होईल. तर मी त्यासाठी सामान सगळं घेतलंय. तर बघू शकता. अर्धी वाटी रवा घेतलाय. बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर आणि हे मसाले आहेत. पण यात फक्त मोहरी यूज करायची आहे मला. आणि थोडीशी हळद टाकली तर टाकेल आणि चवीनुसार मीठ. तर घेते आता मी करायला. सो आपण स्टार्ट करू. तर आता मी गॅस चालू करते. थोडा रवा आधी भाजून घेते.
अर्धी वाटी रवा घेतला तर मी आता 1 वाटी पाणी घेणार आहे. हे मी विसरलेली तर मी आजीला फोन करून विचारलं पाण्याचं. हो इकडं चालू आहे. काय करते हो? रवा थोडा भाजून घेते आधी. हा नंतर मग फोडणी. तर मी कॅमेरा तिकडे ठेवलेला पण नीट दिसत नव्हतं अँगल, सो मला आलं हे हेल्प करायला. थँक्यू. जास्त नाही भाजलं. काय काय घातलं? सांगितलं मी काय काय घेतलं. चांगलंच फास्ट काम असतं. तर आता मी 1 चमचा तेल टाकते. जास्त लागेल टाकते मी 1.5 चमच. तर आता मी टाकते कांदा. कांदा नाही मोहरी पहिले टाकते. या मोहरीमध्ये काय मसाला पडला वाटतं आमचा. चांगली तडतडली की अरे हो एक राहिलं कढीपत्ता. मी करतो जिम थोडंसं वॉर्मअप केला. कढीपत्ता असं मस्त सोडून ठेवला ना फ्रीजमध्ये तर तो ताजा आणि चांगला होतो. हे टाकते मी आणि या मिरच्या बारीक टाकलेल्या 2च मिरच्या घेतल्यात मी. आता मी टाकते कांदा फ्राय करायला. आता कांदा चांगला असं परतून घ्यायचा आहे. जास्त करपवायचा पण नाही, थोडा हलका असा लालसर रंग येतो. यात म्हणजे हळद पण टाकली जाते पण मला नाही आवडत येलो, मी व्हाईटच ठेवणार आहे. तो मी हळद स्किप करते, तुम्ही टाकू शकता. तो कांदा जरा चांगला शिजवून द्यायचा आहे. यात मी टाकणार आहे आता मीठ, यातच टाकणार आहे. सो चवीनुसार मीठ टाकून घेते. आय होप चांगला झाला पाहिजे. हा रवा जर टाकून घेते यात. चांगलं असं परतून घ्यायला सांगितलंय, म्हणजे असं चांगलं परतून घ्यायचं. आणि मी आज टाकायसाठी आपल्याला पाणी आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटं. कोथिंबीर शिवाय मजा नाही पोहेमध्ये. सो दिसतो तर मस्त यम्मी झाला तर आहे. तर झालाय माझा उपमा रेडी. दिसतो तर एकदम मस्त टेस्टी. बघू शकता मस्त की वाफ सुटली त्याला. मी टेस्ट करून बघते कसा आहे आणि थोडा ठेवला आहे. मम्मी वगैरे आली की मम्मी वगैरे खाऊन बघते तर यांना पण टेस्ट करायला देते. बघू यांची रिॲक्शन. चालू आहे जिम. बघा किती टेस्ट दिसतोय ना माझा उपमा. चला एक थोडस ट्राय करा रिॲक्शन. 1 स्पून तरी ट्राय करा. ठेवा ते जिम तुमची. सो गाईज टेस्ट वगैरे करून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला उद्याच भेटतो. होता आज आम्ही लवकरच ब्लॉग एंड करतोय कारण जाम मोठा ब्लॉग झालाय ना. दम लागलाय.
कसं झालंय? लागतं मस्त. म्हणजे टेस्ट कशी असते? हे देवा, कसं लागतं तुम्हाला? मस्त लागतंय. गोड वगैरे असतंय? नाही, बरोबर आहे मग. स्पायसी मस्त आहे ना. Okay. थँक्यू. हे गाईस, तर आजसाठी एवढंच होतं. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉग मध्ये. जो कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया उद्या ब्लॉग मध्ये. बाय.